बातमी पाहणार आहोत। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वादग्रस्त विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय। आम्हाला निवडून यायचं आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो असंही विधान त्यांनी केलंय। यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जावरून वक्तव्य केलं होतं आणि आता पुन्हा अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे, मग तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे आहे। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला निधी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागा ठरवा ना। अनिल म्हणाले आजची वेळ हल्ल्याच्या निधी देऊन टाकतो तुला। म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ठरवा। निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो। या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, वादग्रस्त विधानाने शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान करून कोकाटे अडचणीत आले होते आणि आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी पुन्हा असंच विधान केलंय। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलेलं आहे। काय नवा वाद ओढवू शकतो याच्याने? नक्कीच दीपाली, ज्या पद्धतीने खरं तर माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरं तर शेतकऱ्यांच्या कर्जावरून ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं होतं, त्या विधानावरून संपूर्ण महाराष्ट्रभरात जे आहे शेतकऱ्यांचा रोष हा उडवलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना एक मोठा अडचणीचा सामना करावा लागला होता। त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते चोपडा येथे एका बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी केलेलं आहे। ज्या पद्धतीने खरं तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे आणि त्यामुळेच आम्हाला काहीतरी म्हणजे कुठेतरी निवडून यायचं असल्यामुळे आम्हाला आश्वासन द्यावे लागतात, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे। एकीकडे सध्या राज्यात जे आहे गेल्या खरं तर काही दिवसापूर्वी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यावरून खरं तर शेतीचं प्रचंड असं नुकसान झालेलं असताना कर्जमाफीची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जात आहे आणि त्यावरून आता या वक्तव्यामुळे खरं तर एक नवा वाद जो आहे तो पेटण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने सातत्याने अजित पवार गटाचे नेते जे आहे कर्जमाफीवरून जे आहे अनेक वक्तव्य करत असताना आता बाबासाहेब पाटील यांनी देखील अशाच पद्धतीने वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळातही खरं तर एक मोठी चर्चेला उधाण आलेलं आहे। त्यामुळे आता बाबासाहेब पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एक नवा वाद पेटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे। एकंदरीतच खरं तर महायुतीमध्ये जे आहे ज्या पद्धतीने अजित पवार गटाचे नेते अशा पद्धतीने वक्तव्य केल्यामुळे खरं तर इतर शिंदे गटाचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, यांची देखील अडचण वाढण्याची शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीने सातत्याने मागणी जी होत आहे राज्यभरातून कर्जमाफी संदर्भात तो अद्याप निर्णय झालेला नाही आहे। मंगेश, आपल्याला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत। राजू सर, खरं तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागला असं वादग्रस्त विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, बाबासाहेब पाटलांना खरं तर याची जाणीव पाहिजे। ते ग्रामीण भागातून येतात। शेतकऱ्याची अशी स्थिती का झाली हो? बाबासाहेब पाटलांनी त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत, त्यांच्या आघाडीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारावं, 5 वर्षापूर्वी 9,000 रुपयानं विकलेला सोयाबीन आज शेतकरी 3,800 रुपयानं विकायला लागलेला आहे। ही परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली? हे धोरण कोणाचं आहे? आणि त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला आपला शेतीमाल विकावा लागल्यामुळं त्याच्यावर कर्जाचा डोंगर चढला आणि नाद लागला म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत का? दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत। तो काय आत्महत्या करायचा नाद लागला काय शेतकऱ्यांना? जरा तरी काहीतरी जाणीव पाहिजे। आणि जेव्हा सत्तेची झूल चढते आणि सत्तेची मस्ती चढते त्यावेळी अशी भाषा यायला लागते आणि मग आम्ही जणू काही निर्लज्जपणे कबूल करतात की शेतकऱ्यांना फसवण्यासाठी, मतं घेण्यासाठी आम्ही आश्वासन दिली। आता आश्वासने दिली तर ती पाळावी लागतील आणि काही मेहरबानी नाही करत। सरकारच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्याला कर्जातून बाहेर काढणं हे सरकारचंच काम आहे। त्यामुळं आता त्यापासून पळ काढता येणार नाही। राजूजी, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही माफी मागायला लावणार या विधानाबद्दल बाबासाहेब पाटील यांना काय नेमकं? निश्चितच एक तर बाबासाहेब पाटलांनी माफी मागावी, नाहीतर मग 7/12 कोरा करण्याची घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी। आम्ही तुम्हाला फसवलं, खोटं बोललो,
आणि राज्यातल्या शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे किंवा त्यांनी सांगावी माफी मागा म्हणून. मला नक्कीच धन्यवाद राजूजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया एनडीटीव्ही मराठीला दिल्या त्याबद्दल. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडे. मंगेश, खरं तर माफी मागावी असं आता राजू शेट्टींनी सुद्धा म्हटलंय की त्यांनी माफी मागावी किंवा फडणवीसांनी त्यांना माफी मागायला लावावी असं सुद्धा राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. काय नेमकी अजित पवारांकडून या संदर्भात प्रतिक्रिया येऊ शकते? नक्कीच दीपाली, एक नमूद करू इच्छितो की त्या पद्धतीने कालच खरं तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील एनडीटीव्ही मराठीशी बोलताना एक प्रतिक्रिया दिलेली होती की कर्जमाफी संदर्भात जे आहे ते मुख्यमंत्री सकारात्मक आहे, तुर्तास शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही तातडीने मदत जाहीर केलेली आहे. मात्र कर्जमाफी संदर्भात देखील सरकार सकारात्मक असल्याचं मत जे आहे गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेलं होतं. आणि दुसरीकडे आता राष्ट्रवादीचे नेते अशा पद्धतीचं विधान करत असल्यामुळे कुठेतरी महायुतीच्या नेत्यांमध्येच संभ्रम अवस्था असल्याचे पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने राज्यभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खरं तर विरोधक असतील, शेतकरी संघटना असतील, या आक्रमक झालेल्या आहेत. कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आता काहीची अपेक्षा जी आहे ते खरं तर शेतकऱ्यांना लागलेली आहे. एकीकडे भाजपचे नेते तसेच शिंदे गटाचे नेते हे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचं म्हणत आहे. मात्र ज्या पद्धतीने आता सहकार मंत्र्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी आता या संपूर्ण ज्या आश्वासनावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आता या संदर्भात नेमकी मुख्यमंत्री काय या संदर्भात भूमिका घेणार, सोबतच अजित पवार. मंगेश, तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत, ठाकरे गटाच्या उपनेत्या. सुषमाताई, वादग्रस्त विधान केलेलं आहे बाबासाहेब पाटील यांनी. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुमची प्रतिक्रिया? खर तर मला मागेही जेव्हा कोकाटेंची बेताल वक्तव्य येत होती तेव्हाही हा सतत प्रश्न पडत होता की अजितदादांची काय अशी राजकीय अपरिहार्यता आहे की अशा बेताल लोकांना मंत्रिमंडळामध्ये त्यांना सामील करून घ्यावं लागतं. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या माणसाला आम्ही निवडून दिलंय त्या माणसाकडून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार हा अत्यंत वाईट आहे. ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत त्यांना याचं भान आहे का? खरं तर ते मराठवाड्यातले आहेत, ते लातूर जिल्ह्यातले आहेत आणि लातूर, धाराशिव, बीड मध्ये अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीचं तर राहिलं कुठे? आणि हे नादाची भाषा करतात. या लोकांचे नाद जर काढायचे झाले तर ह्यांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या नादाला लागू नये, नाहीतर हे कुठलाही नाद करून सगळं विसरून जातील. तद्दन सगळा सावळा गोंधळ येतो. सुषमाताई, तुम्ही त्यांना माफी मागायला लावणार आहे, काय तुमची भूमिका असणार आहे? नाही, अहो माफी मागून हे म्हणजे काय झालं की आम्ही 50 वेळा लाथा मारू आणि 50 वेळा माफी मागू? काय अर्थ आहे या गोष्टीला? काय दादांनी या अशा लोकांना समज देऊ नये? काय सगळा म्हणजे गाढवाचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ असा कार्यक्रम झालाय सगळा. यांना कळत कसं नाही? चक्क हे म्हणजे शेतकऱ्यांनाच सांगताहेत. अहो शेतकरी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुमची खिसे भरतोय, इथला सामान्य नागरिक खिसे भरतोय म्हणून तुमचे इतर सगळे नाद आणि शौक पूर्ण होत आहेत. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका. काय बोलावं अशा लोकांना? कमाल आहे बाबा. निश्चितच सुषमाताई, धन्यवाद. आपण एनडीटीव्ही मराठीला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वादग्रस्त विधान मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय आणि त्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटू शकतं. आम्हाला निवडून यायचं आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो असं सुद्धा ते म्हणाले. याआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जावरून वादग्रस्त विधान केलं होतं आणि आता पुन्हा अजित पवार गटाचेच नेते बाबासाहेब पाटील यांनी आता कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासनं देतो असं सुद्धा बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय. सहकार मंत्री पाटलांच्या विधानानं आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्यात. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी माफी मागावी, बाबासाहेब पाटील यांनी माफी मागावी असं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटलंय. त्याचबरोबर सुषमा अंधारेंनी सुद्धा यावर रोष व्यक्त केलेला आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वादग्रस्त विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय आणि त्यामुळे आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्यात. आम्हाला निवडून यायचं आणि त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो असं सुद्धा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा ऐकूयात बाबासाहेब पाटील यांनी नेमकं काय विधान केलंय. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय
आम्हाला निवडून यायचे मग तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे आहे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागा ठरवा ना. अनिल भाईदास म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकतो तुला. म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ते ठरवा. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. तर बाबासाहेब पाटील यांनी आता वादग्रस्त विधान केलंय, त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्यात. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वादग्रस्त विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय. तर याआधी मंत्री कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं शेतकऱ्यांबाबत, कर्जमाफीबाबत, आणि त्यामुळे ते अडचणीत आले होते. शेतकऱ्यांचा रोष त्यांनी ओढून घेतला होता. आणि आता सुद्धा असंच विधान अजित पवार गटाचे नेते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता नेमक्या आधी काय प्रतिक्रिया येतात, अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान यावर विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. खरं तर हे पॅकेज जे काही 31,668 कोटीचं आहे ते नाहीच आहे. फक्त 6,500 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून जाणार आहेत. बाकी NDRFचे आहेत आणि बाकी दीर्घकालीन योजनांचे आहेत. ते काय आज त्याचा थेट फायदा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला होणार नाही हे बाबासाहेब पाटलांना कळलं. त्यामुळेच त्यांनी मनात पोटात जे होतं ते ओठात आलं आणि या सरकारची नीती उघड झाली, यांची बेईमानी उघड झाली. हे बेईमान शेतकऱ्यांशी संकटात सापडलेल्या, अडचणीत सापडलेल्या होत्याचं नव्हतं झालं आहे, सत्यानाश झाला आहे शेतकऱ्यांचा आणि हे त्याच्यावर राजकारण करायसाठी निघाले आहेत. असे हे लोक जे आहेत हे शेतकऱ्यांचं भलं कधीच करू शकत नाही, हाच त्याचा अर्थ होता.